विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव सुरू झाली। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 100हून अधिक इच्छुक आहेत। जुन्यापासून नवे चेहरे देखील परिषदेसाठी इच्छुक आहेत। इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंग देखील सुरू झाल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता भाजपकडनं कुणाला आमदारकीची संधी मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या आणि पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि तत्पूर्वी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। 9 पैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे, 2 जागा शिवसेना शिंदे गट आणि 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। तर या 5 जागांसाठी खरं तर 100हून अधिक आत्तापर्यंत इच्छुक जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि आपल्याला या जागेवरती 5 पैकी 1 जागा आपल्याला मिळावी त्यासाठी आता वरिष्ठांकडे लॉबिंग करायला देखील सुरुवात केलेली आहे। भाजपचं आपल्याला नेहमीच एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे राज्यसभेवेळी आपण पाहिलं तर जे उमेदवार त्यांनी राज्यसभेसाठी पाठवलेले होते त्यापैकी 5 पैकी 4 उमेदवार तर खरं तर पडद्यामागे काम केलेले असतात। तर याही निवडणुकीसाठी, याही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जे पदाधिकारी, जे नेते पक्षासोबत एकनिष्ठ आहेत आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामध्ये खरं तर जी नावं चर्चेत आहेत ती नावं आपण सध्या पाहूया। माधवी नाईक, राम सातपुते यांनी तर खरं तर लोकसभा देखील लढवलेली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता। विधानसभा लढवलेली होती, तिथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता। राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। माधव भंडारी आणि केशव उपाध्याय ही 2 नावं अशी आहेत की प्रत्येक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होते, मात्र त्यांची वर्णी लागत नाही। याही वेळी दोघांच्याही नावाची चर्चा आहे। केशव उपाध्याय हे प्रवक्ते पदावरती आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यावरती पक्षाची ते नेहमीच बाजू मांडत असतात। माधव भंडारी हे खूप आधीपासूनच पक्षासाठी ते काम करत असतात, त्यामुळे या दोघांपैकी एकाची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रमोद जठार यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। प्रज्ञा सातव ज्या आधी काँग्रेसमध्ये होत्या, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता, त्यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र भाजप कोणाला संधी देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण मी जसं आधी म्हणाले की ज्या नावाची कधीच चर्चा नसते किंवा जे पदाधिकारी पडद्यापुढे येऊन कधीच काम करत नाही, पडद्यामागे काम करत असतात, अशा चेहऱ्यांना भाजपकडनं संधी दिली जाते। त्याच्यामध्ये संजय केणेकर सुद्धा आहे। तसं नवे आणि जुने चेहरे हे दोन्ही आता लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे। संजय केणेकर हे खरं तर आत्ताच त्यांनी विधान परिषदेवरती होते, त्यांचा कार्यकाळ संपलेला होता, पुन्हा आपल्याला या विधान परिषदेमध्ये जाता यावं यासाठी त्यांनी सुद्धा लॉबिंग जी आहे ती वरिष्ठांकडे सुरू केलेली आहे। त्यामुळे अर्थातच सीमा, लॉबिंग आता सुरू झालेली आहे, इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे, मात्र शिक्कामोर्तब कुणाच्या नावावर होतं, वर्णी कुणाची लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।